गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी वन आणि महसूल विभागांतर्गत ही मेगा भरती 2026 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर याच्या एकूण ज्या जागा डिक्लेअर झालेल्या आहेत महसूल मंत्र्याकडून 1700 प्लस जागा असणार आहेत. तर या जागेमध्ये आपल्याला लागायचं आहे, कुठेतरी आपल्याला यश मिळवायचं आहे, अंतिम निवड यादीमध्ये नाव आणायचं आहे. तर त्याकरिता पहिल्याच प्रयत्नामध्ये असेल किंवा तुम्हाला मागच्या वेळेस एक्झाम दिलेली आहे, थोडेफार वेटिंग लिस्टला आले तुम्ही किंवा एक 5-6 मार्क कमी पडलेले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी कुठं कमी पडलेले आहे त्याच्यासाठी नेमका अभ्यास कसा करायचा आहे, प्रत्येक विषयासाठी आपल्याला नेमकी काय स्ट्रॅटेजी अवलंबावं लागणार आहे, आपण कशामध्ये कमी पडलेलो आहोत, तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जेवढे शक्य आहे तेवढं चांगल्या प्रकारे सांगितलं जाणार आहे, प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे सुरुवातीला, आणि आपण जर नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्या अगोदर जी ऑनलाईन नवीन बॅच 15 डिसेंबर 2025 पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे तलाठीकरिता. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित आणि बौद्धिक चाचणी या सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. 2000 रुपयामध्ये आपण 1000 रुपयामध्ये ही 3 मंथ्स करिता, आणि जर तुम्हाला 2000 रुपये करायचं असेल तर 6 मंथ करिता व्हॅलिडिटी देत आहोत. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स असेल, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असतील, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8010457760 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. ओके, आपण आता जास्त वेळ न घेता तलाठी भरतीकरिता पहिल्याच प्रयत्नात यश कसं मिळवता येईल, त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, कशा स्वरूपाचं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, त्या संदर्भात माहिती घेऊया. त्या अगोदर थोडक्यात सिलेबस बघून घेऊया. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान मध्ये महाराष्ट्र भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यघटना, पंचायत राज, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी या सगळ्या विषयांचा यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये समावेश आहे. आणि गणित आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 प्रश्न आणि 50 गुण असा पॅटर्न मागच्या वेळेस जी TCS कंपनी मार्फत एक्झाम झाली होती ऑनलाईन, त्याचा हा पॅटर्न होता. 100 प्रश्न 200 गुण. ओके, आता पुढचं आहे महत्वाचं आहे, तर आपल्याला किमान किती वेळ अभ्यास करावा लागणार आहे? 6 तास अभ्यासासाठी द्यावे लागणार आहेत. मग तुम्ही कसे देऊ शकता? कंटिन्यू देऊ शकता 6 तास दिवसामध्ये, का सकाळचे 3 तास स्लॉट करू शकता. म्हणजे जर पार्ट टाइम जॉब करत असाल कोणी, म्हणजे फुल कॉलेजला असाल लास्ट इयरला, त्यांच्याकरिता किमान 6 तास, किंवा जे पॉसिबल असेल आपल्याला 5 तास 4 तास, परंतु यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. ओके, डेली स्टडी तर आपण करणारच आहोत, कारण आपण एक टार्गेट ठेवलेला आहे तलाठी भरतीकरिता. 1700 जागा आहेत. त्या पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचा आहे तो अभ्यासक्रम. ओके, सिलेबस ऑफ तलाठी एक्झाम काय दिलेला आहे, तो नुसता सिलेबस असं नाही. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे कोणीही सांगेल कोणता सिलेबस आहे बघा. डिटेल टॉपिक लिस्ट. ओके, डिटेल टॉपिक लिस्ट मध्ये मला मराठीचे टॉपिक माहिती असणं गरजेचं आहे, मला इंग्लिशचे सुद्धा, त्याचा वोकॅब कोणता आहे, जीके मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत त्याचे इन डिटेल टॉपिक लिस्ट, आणि मॅथ रिजनिंगचे कोणते आहेत. आणि अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळणार आहे की या टॉपिकवरती मागच्या वेळेस प्रश्न आलेले आहेत. जास्त करून कोणता इम्पॉर्टंट आहे त्याला स्टार करून ठेवायचं, डबल ट्रिपल स्टार, जे काही तुमच्या याच्यानुसार तुम्ही अनालिसिस करता त्याप्रमाणे नोट डाऊन करून ठेवायचे आहे. मग हे झाले, तुमच्याकडे अभ्यासक्रम आलेला आहे, नोट डाऊन करून ठेवलेला आहे तुम्ही. तर पेपर, आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बोलतोय आपण, आणि टॉपिक वाईज MCQ, ही आपली शिदुरी आहे. म्हणजे आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे, तलाठी भरतीकरिता अभ्यासाला लागायचं आहे. तर या गोष्टी तुमच्याकडे अभ्यासक्रम, तिचे जुन्या प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच त्याच्या जोडीला तुम्हाला अभ्यासाकरिता संदर्भ पुस्तक यादी म्हणजे बेस्ट बुक लिस्ट, कोणत्या विषयाकरिता कोणत्या प्रकाशनचं पुस्तक वापरायचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. तेच तुम्हाला परीक्षेपर्यंत, म्हणजे परीक्षेच्या मध्ये यशाच्या शिखरावर जाण्याकरिता मदत करणार आहे. आणि त्यासोबतच एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला, या 4 गोष्टी सोबतच पुढची एक गोष्ट मी सांगेल की टेस्ट सिरीज पेपर कोणते सोडवा.
मी असं म्हणणार नाही की हे सोडवा, परंतु टेस्ट सिरीज सोडवायची आहे. म्हणजेच पेपरचे अनालिसिस करायचं आहे तुम्हाला, त्यानुसार ते टॉपिक कोणत्या टॉपिकवरती जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहे त्यावरती भर द्यायचा आहे. आणि सोमवार ते शुक्रवार काय केलेला आहे अभ्यास तुम्ही, त्याचं रिव्हिजन शनिवारला झालं पाहिजे. त्या रिव्हिजन झाल्यानंतर एक दर रविवारला टार्गेट ठेवायचं आहे. ते 1 तासाचा जे काही तुम्ही टाइम मॅनेजमेंट करत आहात त्या वेळेमध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मग आपला तो पेपर होतोय का, मार्क किती पडतायत, मार्क किती पडतायत याकडे नाही लक्ष द्यायचं. सुरुवातीला कमीच पडणार आहे, परंतु जसा जसा अभ्यास वाढेल 6 महिने 7 म्हणजे सॉरी एक्झाम जवळजवळ येईपर्यंत तोपर्यंत कॉन्फिडन्स तुमचा आहे तसाच ठेवायचा आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्ही एक 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 टॉपिक एक एक सब्जेक्ट कव्हर करताय. एक्झाम आल्यानंतर मग फायनल, मग टेस्ट सिरीज, डेमो पेपर असतील, मॅरेथॉन लेक्चर हे करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तर आपल्याला आपले जे वीक पॉईंट आहेत कोणताही, इंग्लिश असेल, मॅथ असेल, कारण यामध्ये कोणताच टॉपिक किंवा टॉपिक स्किप तर करायचंच नाहीये. याच्यामध्ये कट ऑफ साधारणतः मागच्या वेळेस, आता ठीक आहे TCS ने एक्झाम घेतली 190+ कट ऑफ लागलेला होता, तर या वेळेस नाही लागणार, कारण निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. आणि शक्यतो एक्झाम TCS कडे न जाता या MPSC कडे जाण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली संधी आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे करायचं आहे. हे काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याकडे आपल्याकडं तलाठी भरतीकरिता सांगितल्याप्रमाणे ह्या बॅचेस अवेलेबल आहेत आणि ऑफर आहे, आता सुरू झालेल्या आहेत. तलाठी भरती 2026 करिता सर्व विषय असतील. 80 10 45 77 60 हा नंबर आहे, या नंबरवरती नक्की कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा. ओके, तर आपल्याकडे हा वेळ आहे, या वेळेचा कुठेतरी सदुपयोग करा, म्हणजे अभ्यास चांगला होतो. एक्झाम करिता जाहिरात आली, जाहिरात आल्यानंतर अभ्यास जास्त होत नाही, त्यावेळेस आपल्याला कमी वेळ दिला जाणार आहे, 2 ते 2.5 महिन्याचा साधारणतः वेळ मिळेल. ठीक आहे, तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा जाता जाता. तसेच आपल्याला नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.